माझी आदिशक्ती मुक्ताई उभी होती तेव्हाच आपल्याला ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी भेटली बरं का. माझ्या ज्ञानोबारायांजवळ जर आज मुक्ताबाई नसती तर आपल्याला कदाचित ज्ञानोबारा सुद्धा दिसले नसते बाबा. हा खोट आहे काय नाही. तुम्ही रोज रोज आपल्याला भावाला फोन करा, पण 8 दिवसातून एकदा तरी आपल्या भावाला फोन करा. इथं माझ्या समोर असे 5 बायात बाबा की ते आपल्या भावाशी बोलत नाही. इथंच बसले बोटवरती करा, मला सांगायला लावू नका, मी नाव सगळं सांगतो बरं. नाही नाही त्याला काहीच लागत नाही, त्याला काहीच लागत नाही. फक्त त्याला आपल्या बहिणीचं प्रेम लागतं, दुसरं काही लागत नाही. त्याच्यामुळे सांगून जाईल माझी मुक्ताईला एकदा बाबा मांडे खाण्याची इच्छा झाली. माझ्या मुक्ताबाईला एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली. इच्छा झाल्याच्या नंतर आपल्या ज्ञानोबारांनी तिने सांगावं की दादा, हे दादा, अरे मला मांडे खायचेत रे दादा, मला मांडे खायचे, तू काहीतरी कर आणि मला मांडे बनवून दे. अगं वेडे, मला मांडे बनवता तरी येत नाही. मुक्ताई सांगते दादा तुला नाही येत ना, मला येतात. तुला नाही येत ना दादा, मला येतात, मला बनवायचे, मला खायचे. ज्ञानोबराय सांगतात अगं वेडे, तू बनवशील, तू आम्हालाही खाऊ घालशील, तूही खाशील, तेच खरं आहे. पण ते मांडे बनवायला जी विशेष सामग्री लागते ती आपल्याकडे नाहीये. ती आपल्याकडे नाहीये. ती विशेष सामग्री दादा लागतं तरी काय रे, मांडे बनवायला काय लागतं? खापर लागतंय. खापर मला सुद्धा माहिती, पण तुम्हाला माहिती नाही. खापर लागतं, खापर. अरे बस एवढंच ना दादा. अरे मी जाते गावामध्ये, आळंदीमध्ये जाते आणि मी घेऊन येते खापर. महाराज मुक्ताबाईने आळंदीमध्ये यावं, कारण मुक्ताबाई ज्ञानोबा आहे संत निवृत्तीनाथ दादा आणि सोपान दादा हे सिद्ध बेटामध्ये राहत होते बाबा. कुठे राहत होते? सिद्ध बेटामध्ये राहत होते. कारण का तर एका संन्यासाचे पोरे म्हणून त्यांना हिनवलं जायचं. माझ्या ज्ञानोबरायांनी सिद्ध बेटामध्ये राहायचं. मुक्ताबाईने सांगितलं की मला मांडे खायचे. सिद्ध बेटातून आळंदीमध्ये मुक्ताबाई आली. तिथल्या कुंभारून काकूकडे गेली. अरे कुंभारीण काकू ऐक ना, काकू ऐक, मला मांडे खायचेत, मला माझ्या भावंडांना मांडे खाऊ घालायचेत म्हणे, मला एक खापर दे. काय मला एक खापर देता का हो? ती कुंभारीण काकू मानते, अरे मुक्ते, अरे इथं कशासाठी आली? तुला जर इथे ते विसोबा काकांनी बघितलं तर तुलाही ओरडेल आणि आम्हाला सुद्धा ओरडेल. एका संन्यासाचे पोर आहेत म्हणून त्यांना आळंदीमध्ये येऊ देत नव्हते. आणि आज बघा माझ्या ज्ञानोबरायांची किमया, ज्यांना शिवल्याने दादा पाप लागत होतं, आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी लाखोची रांगे. त्याला ज्ञानोबाराय म्हणावं, त्याला ज्ञानोबाराय म्हणावं. अरे मुक्ते, तू इथं कशासाठी आली? कुंभारीण काकू, काकू मला एक खापर द्या, मला माझ्या भावंडांना मांडे खाऊ घालायचे आणि मला सुद्धा खायचे. अगं वेडे, कितीतरी विनवण्या केल्याच्या नंतर मुक्ताबाईचं ती काकू ऐकते. पण काय सांगते माहिती का कुंभारीण काकू? काय सांगते मुक्ताईला? अगं मुक्ते, तुला मी खापर द्यायला तयार आहे, तुला मी खापर द्यायला तयार आहे, पण एकदा तू माझे तेवढे भांडे घासून देते का ग? अरे 7 वर्षाची माझी चिमुकली मुक्ताबाई, त्या कुंभारीण काकूचे तिने भांडे सुद्धा घासावे. भांडे घासणं झालं. त्यानंतर लगेच काकूने सांगितलं, अगं मुक्ते, तेवढंस माझं घर झाडून काढते का व? घर झाडून काढल्याच्या नंतर माझ्या मुक्ताबाईने आपल्या लहान लहानच्या चिमुकल्या हातांनी बाबा झाडू धरावी आणि त्या कुंभारीण काकूचं घर झाडावं. कितीतरी कष्ट केल्यानंतर, कितीतरी विनवण्या केल्यानंतर माझ्या मुक्ताबाईला त्या कुंभारीण काकूने एक छोटस खापर दिलं. एक छोटस खापर दिलं आणि ते खापर घेऊन मुक्ताई त्या घरातून निघाली आणि आपल्या भावंडांकडे म्हणजे सिद्ध बेटाकडे जायला निघाली. मनामध्ये काहीतरी विषय, मनामध्ये संकल्प विकल्प आहेत की कोणीतरी बघेल, मला ओरडेल, विसोबा काका मला बघतो ते मला ओरडतील आणि मला मांडे माझ्या भाऊंना खाऊ देणार नाही, मला ओरडतील. मनामध्ये भय. आणि ज्याची आई पुढे एवढं ज्याचं जीव घाबरत होता मुक्ताईचा, तेच झालं पुढे. विसोबा काकांनी त्याला बघितलं, तिला बघितलं आणि म्हणते, मुक्ते अरे थांब. मुक्ताई जागीच थांबते. मुक्ताई थांबली आणि काकांनी तिला आवाज दिला, मुक्ते थांब, अरे तुला कोणी सांगितलं इथं यायला? अरे एका संन्यासाचे पोर आहेत तुम्ही, तुम्हाला कोणी सांगितलं की आळंदीमध्ये यायला? कोणी सांगितलं तुम्हाला यायला? त्यांनी जवळ यावं आणि माझी मुक्ताबाईच्या पोटामध्ये लात मारावी. जी या जगताची जननी आहे, जी आज जगताची जननी आहे, त्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये त्या काकांनी लात मारावी. वा 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 जपडा.
त्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये त्यांनी लात मारावी, जी या जगत जमिनी आहे माझ्या मुक्ताबाईला तिने एवढं हिनवलं, तिच्या पोटात लात घातल्याबरोबर माझी मुक्ताबाई जागीच पडली, खाली पडली, खापर खाली पडलं दादा, खापर फुटलं. रडू येत होतं मुक्ताबाईला, रडू याचं येत नव्हतं की विसोबा काकांनी माझ्या पोटात लात घातली, रडू याचं येत होतं की माझं खापर फुटलं म्हणून त्या मुक्ताईला रडू येत होतं. अरे तिने बघावं, अरे माझ्या भावंडांना मी आज कितीतरी आशा लावून आली की माझ्या भावंडांना मी पुरणपोळी खाऊ घालेल, मांडे खाऊ घालेल, पण काकांनी ती इच्छा काही पूर्ण होऊ दिली नाही. माझ्या मुक्ताबाईंनी उठावं आणि सिद्धबेटाकडे धाव घ्यावी. सिद्धबेटाकडे धाव घेतल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना हा सगळा प्रसंग सांगावं. अहो ज्ञानोबराया, हे दादा ऐक ना, अरे मला त्या कुंभारीने काकूने खापर दिलं, पण त्या काकांनी माझ्या पोटात लात घातली. दादा ते जाऊ दे ना सगळं, पण आपलं खापर फुटलं रे, जे आळंदीमध्ये राहताना माझ्या ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये लोकांनी दान दिलं नाही, पण त्या दान न देता त्या लोकांनी माझ्या ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये शेण टाकलं. अरे कितीतरी त्रास भोगल्यानंतर माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सुद्धा तुम्हाला फुकट दिली. ज्ञानोबरांनी किती उपकार पाहिजे संतांचे. मुक्ताई सांगते, दादा अरे माझं खापर फुटलं रे, मला मांडे खायचे होते, तुम्हाला मांडे खाऊ घालायचे होते. माझे ज्ञानोबराय म्हणतात, अगं वेडे, एवढंच ना की तुला आम्हाला मांडे खाऊ घालायचे आणि तुलाही खायचे ना, एवढंच काय. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी दादा खाली वाकावं आणि आपली पाठीवरती तिचे मांडे भाजावे. जसा चुलीवरचा तवा असा धग लाल होतो दादा, कसाने, कोळशाने जसा लाल होतो, त्या अंगाराने जसा तो तवा लाल होतो, तसे माझ्या ज्ञानोबरायांची पाठ सुद्धा अशी लाल चटक झाली आणि माझ्या ज्ञानोबरायांनी मुक्ताईचे मांडे भाजले. अरे कितीतरी अधिकार संपन्न माझे ज्ञानोबा आहेत. त्या काळामध्ये लोकांनी त्यांना एवढं हिनवलं, त्यांना दान दिलं नाही, त्यांना खायला दिलं नाही, पण त्यांना टोचून बोलणारे खूप होते गड्याव. तुम्हाला या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला टोचून बोलणारे खूप असतील, खूप भेटतील, पण एक मात्र आपले आई वडील आणि दुसरे मात्र आपली बहिणीशिवाय आपल्याला कोणीच ओळखू शकत नाही. जेव्हापर्यंत आपले आई बाबा आपल्या समोर आहेत ना, तेव्हापर्यंतच काहीतरी शिकून घ्या. जोपर्यंत माहिराची आई आणि वडील जिवंत आहे ना, तोपर्यंतच पोरगीची पिशवी तिकडून भरून येते. ज्या वेळेला माहेराहून पोरगीची पिशवी आई रिकामी आली, त्या दिवशी समजून जायचं की हिचे आई बाप मेले गेले. आजचं कीर्तन एका आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आहे.